Hello dear friends, today I have brought you very fantastic video, and this video is about one small story. This is not just only a small story, it will also give you near about 400 words and 50 sentences. That's why this story is very interesting. मित्र, मी तुम्हाला आज एक स्टोरी सांगणार आहे की जी स्टोरी तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकली ना तर तुमचे 400 शब्द पक्के होणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळपास 50 वाक्ये इंग्लिशमध्ये कसे बनवायचे ते तुमचे पक्के होणार आहेत. मित्र, जेव्हा आपल्याला इंग्लिश स्पीकिंग करायची असते ना पहिली गोष्ट आपल्याला करावी लागते लिसनिंग. आणि म्हणून लिसनिंग हे जे स्किल आहे, ही जी गोष्ट आहे लिसनिंग, लक्षपूर्वक ऐकणं इंग्लिश, तर तुम्ही जर इंग्लिश लक्षपूर्वक ऐकली तरच तुम्ही इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलू शकता. म्हणून मी तुमच्यासाठी एक स्टोरी आणलेली आहे की ज्या स्टोरीच्या माध्यमातून तुमचे बरेच ऑब्जेक्ट या ठिकाणी साध्य होणार आहेत. पहिलं ऑब्जेक्ट आपल्याला यातून साध्य करायचं आहे की लिसनिंग कसं करायचं किंवा लिसनिंग करून शब्दसाठा, व्हॅकॅब्युलरी कशी वाढवायची, इंग्लिशबद्दलची अंडरस्टँडिंग कशी वाढवायची, इंग्लिश समजून कशी घ्यायची, ही पहिली गोष्ट. दुसरी अंडरस्टँडिंग तर सांगितली. तिसरी गोष्ट आपल्याला या ठिकाणी की ही जर पूर्ण स्टोरी तुम्ही बघितली तर तुमचा शब्दसाठा भरपूर वाढणार आहे. या स्टोरीमध्ये जवळपास आपल्याला 400 वर्ड्स आहेत आणि जर एकदा, दोनदा, तीनदा जर ही स्टोरी तुम्ही लक्षपूर्वक जर ऐकली तर जवळपास सगळे शब्द तुमचे पाठ होतील. अशा पद्धतीने मी तुम्हाला ही स्टोरी सांगणार आहे. आणि जवळपास 50 सेंटेन्सेस आहेत आणि या सेंटेन्सेस जवळपास सगळ्या सेंटेन्सचं काय स्पेशल आहेत या सेंटेन्सेसमध्ये ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर वेळ कमी आहे आपल्याकडं, तर सुरू करूया की ती स्टोरी काय आहे. स्टोरी सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्याला एक रिक्वेस्ट करायची आहे की प्लीज आपलं जे हे यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला परत ऐकायला मिळतील, बघायला मिळतील. आणि शेअर करायला आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला पण विसरू नका. याच्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ हे तुमच्या समोर येतील. तर सुरू करूया आपण की नेमकी ही स्टोरी काय आहे. मित्र, ही स्टोरी लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक जर तुम्ही पूर्ण स्टोरी ऐकली तरच आपले हे ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी साध्य होणार आहेत. तर बघू या स्टोरी काय आहे. पूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला याचे क्वेश्चन्स पण द्यायचे आहेत आणि त्या क्वेश्चनचे उत्तरं पण सांगायचे आहेत की ज्याच्यामुळे आपलं इंग्लिश स्पीकिंगचं जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे की हाऊ टू आस्क क्वेश्चन्स अँड हाऊ टू आन्सर द क्वेश्चन्स हे साध्य होणार आहे. तर सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज द स्टोरी. बिफोर स्टार्टिंग स्टोरी आय हॅव अगेन वन रिक्वेस्ट दॅट आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे तो जर तुम्हाला जॉईन करायचा असेल मित्रो तर या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक आणि व्हॉट्सअपची लिंक या ठिकाणी देत आहे. तुम्ही जर आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स जर जॉईन करू इच्छित असाल तर त्या ठिकाणी नक्की तुम्ही जॉईन व्हा. लिंकमध्ये जा, लिंक ओपन करा आणि जॉईन व्हा. तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलमध्ये माहिती भेटणार आहे. सो लेट्स स्टार्ट. व्हॉट इज द स्टोरी. लिसन केअरफुली. बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे. तर ही स्टोरी जंगली प्राण्याबद्दल आहे. तर काय स्टोरी बघा. वन्स अपॉन अ टाइम इन अ जंगल लिव्ड 4 cows. दिस स्टोरी इज अबाउट 4 cows. हाऊ मेनी cows? 4 cows. They were living in jungle. They were लिव्हिंग इन जंगल. वन्स अपॉन टाईम एक फ्रेज आहे आणि ती फ्रेज कधी वापरतात जेव्हा आपल्याला गोष्ट सांगायची असते त्यासाठी, म्हणजे कोणे एके काळी अशा अर्थाने. पहिलं सेंटन्स. दुसरा सेंटन्स बघा, नीट ऐका. मी लास्टला तुम्हाला या सेंटन्सबद्दल, हे सगळे सेंटन्सबद्दल स्पेशल काय आहे ते सांगणार आहे, म्हणून स्टोरी लक्षपूर्वक ऐका. हे स्टोरी सांगताना मी 2 ऑब्जेक्टिव्ह समोर ठेवलेत. जवळपास सगळे शब्द तुम्हाला पाठ झाले पाहिजे आणि सगळे सेंटेन्सेस पण कळाले पाहिजे. बघूया पुढं काय. द काऊज वेर व्हेरी क्लोज फ्रेंड्स. आणि ते जे काऊज होत्या 4 cows त्या कशा होत्या? व्हेरी क्लोज फ्रेंड्स. फार क्लोज फ्रेंड्स. आता याचा मिनिंग सांगायची गरज आहे का? क्लोज फ्रेंड्स हू ऑलवेज स्टूड बाय ईच अदर. आणि इतक्या क्लोज फ्रेंड होत्या की त्या नेहमी स्टूड बाय ईच अदर, एकमेकीसाठी धावून जायच्या.
एकमेकीच्या मदतीला जायच्या. कधी? इन गुड टाइम्स अँड बॅड टाइम्स. चांगल्या वेळेमध्ये पण एकमेकीच्या मदतीला जायच्या, एकमेकीला सोबत राहायच्या, आणि बॅड टाइम्स पण त्या एकमेकीला मदत करायच्या. तर मला असं वाटतंय की या पद्धतीने पहिला जो पॅरेग्राफ आहे हा तुम्हाला त्याची क्लिअर अंडरस्टँडिंग झाली, स्टोरी समजली आहे. आता तुम्हाला प्रत्येक जो वर्ड आहे त्याचा मिनिंग पण या ठिकाणी समजायला लागेल. मी हे मराठीत सांगितल्यामुळे परत तुम्ही एकदा स्टोरी पूर्ण पॅरेग्राफ नीट वाचा तर तुम्हाला सगळा पॅरेग्राफ या ठिकाणी डेफिनेटली समजेल, एवढी मला गॅरंटी आहे. आता दुसरा पॅरेग्राफ बघा. व्हेन एव्हर अ वाईल्ड ॲनिमल ट्राय टू अटॅक देम. व्हेन एव्हर, जेव्हा केव्हा, अ वाईल्ड ॲनिमल, एखाद्या जंगली प्राण्याने, अ वाईल्ड ॲनिमल, एखाद्या जंगली प्राण्याने, ट्राय टू अटॅक देम, ट्राईड म्हणजे प्रयत्न केला, टू अटॅक त्यांच्यावर हल्ला करण्याचा, देम त्यांच्यावर, देम म्हणजे कुणावर? या काऊजवर हल्ला केला. ऑल फोर काऊज यूज टू फाईट टुगेदर. ह्या सगळ्या काऊ एकत्र यायच्या. ऑल फोर काऊज, ऑल फोर काऊज, सगळ्या काऊज गाई. यूज टू म्हणजे भूतकाळातली सवय सांगण्यासाठी यूज टू वापरतात. टू फाईट टुगेदर, त्या एकत्र यायच्या आणि फाईट करायच्या, त्या प्राण्यासोबत फाईट करायच्या, संघर्ष करायच्या. अँड चेस देम अवे. चेस म्हणजे एखाद्याचा पाठलाग करणे, देम म्हणजे त्या प्राण्याला, अवे म्हणजे दूर, त्या प्राण्याला दूर पळवून लावायच्या, त्या प्राण्याला दूर पळवून लावायच्या. देअरफॉर आणि म्हणून, या ठिकाणी देअरफॉरचा मिनिंग काय? म्हणून. नो ॲनिमल इन द डेन्स जंगल, म्हणून त्या जंगलामधल्या एकाही ॲनिमलने, नो ॲनिमल म्हणजे एकही ॲनिमल, इन डेन्स, हिअर व्हॉट इज द मिनिंग ऑफ डेन्स? हिअर मिनिंग ऑफ डेन्स इज क्राउडेड. मिनिंग ऑफ डेन्स इज क्राउडेड. गर्दीचं जंगल. कशाची गर्दी असेल? क्राऊड ऑफ ट्रीज, झाडांनी भरलेलं, फिल्ड विथ ट्रीज. त्या झाडांनी भरलेल्या जंगलामधल्या एकाही प्राण्याची डेअर्ड म्हणजे हिम्मत झाली नाही. डेअर्ड हिम्मत झाली नाही. काय हिम्मत झाली नाही? टू अटॅक फोर काऊज, त्या 4 गायीवर अटॅक करण्याची एकाही वाईल्ड ॲनिमलची डेअर झाली नाही. दे डिड नॉट डेअर, त्यांची हिम्मत झाली नाही. अशा प्रकारचे आपले पहिले 2 पॅरेग्राफ या ठिकाणी मित्रो संपलेले आहेत. आता आपण तिसरा पॅरेग्राफ बघूया त्याच्यामध्ये काय दिलं आहे. बट मी पेनाचा कलर चेंज करतो. बट देअर ऑल्सो लिव्ड अ बिग लॉयन इन दॅट जंगल. आता त्या जंगलमध्ये 4 काऊजच नव्हत्या, तर अजून काय होतं? देअर ऑल्सो लिव्ड अ बिग लॉयन. त्या ठिकाणी एक मोठा काय होता? लॉयन होता, सिंह होता. हू विश्ड टू किल अँड ईट द 4 काऊज. आणि तो जो लॉयन होता त्याची विश होती. काय होती? विश होती, विल होती, इच्छा होती. काय इच्छा होती? टू किल, त्या गाईला मारणं, 4ही गाईला मारणं. अँड ईट, त्यांना खाणं, ही त्याची विश होती, विल होती. कुणाची? त्या लॉयनची, त्या मोठ्या. तो लॉयन कसा होता? बिग होता. कसा होता? बिग होता. ही ट्राईड सेव्हरल टाइम्स टू अटॅक अँड किल देम. बघा आता तो जो होता, ही ट्राईड सेव्हरल. हिअर सेव्हरल मीन्स मेनी टाइम्स. सेव्हरल मीन्स भरपूर वेळा. ट्राईड प्रयत्न केला. ही ट्राईड सेव्हरल टाइम, त्यांनी भरपूर वेळा प्रयत्न केला. टू अटॅक देम अँड किल देम, त्यांच्यावर हल्ला करा आणि मारणं असा प्रयत्न केला. बट ॲज ऑलवेज ऑल 4 काऊज चेस्ड हिम अवेज. इथं ॲज ऑलवेज मीन्स नेहमीप्रमाणे ऑल 4 काऊज चेस्ड हिम. त्या सगळ्या काऊ एकत्र यायच्या आणि उलट त्याच काय करायच्या? त्याच्यावरच अटॅक करायच्या. दे वेर चेसिंग हिम, त्याचा पाठलाग करायच्या आणि त्याला त्या पळवून लावायच्या. दे चेस्ड हिम अवे, त्याला त्या पळवून लावायच्या, दूर. अवे मीन्स दूर. द लॉयन अंडरस्टूड दॅट इट वॉज नॉट पॉसिबल फॉर हिम.
आणि हे सगळं झाल्यानंतर लॉयनच्या लक्षात आलं, अंडरस्टूड, त्याच्या लक्षात आलं, ही न्यू दॅट इट वॉज नॉट पॉसिबल, त्याच्यासाठी इम्पॉसिबल आहे, नॉट पॉसिबल इम्पॉसिबल आहे. काय इम्पॉसिबल आहे? फॉर हिम टू किल त्यांना मारणं, इवन वन काऊ, इवन एक देखील काऊ, गाईला मारणं इम्पॉसिबल आहे. कुणासाठी? फॉर हिम, त्याच्यासाठी. इथं फॉर हिम आलंय बघा. कधीपर्यंत? टिल, तोपर्यंत. कधीपर्यंत? तोपर्यंत. दे वेर युनायटेड, जोपर्यंत त्या काऊ युनायटेड आहेत, एकत्रित आहेत, दे आर टुगेदर, दे आर बाउंड, तोपर्यंत त्यांना मारणं इम्पॉसिबल आहे. हे त्या लॉयनच्या लक्षात आलं. ही अंडरस्टूड, त्याच्या लक्षात आलं. सो द लॉयन स्टार्टेड थिंकिंग ऑफ डिफरंट वेज टू सेपरेट देम. आणि म्हणून लॉयन काय केलं? लॉयनने स्टार्टेड, त्याने विचार करायला सुरुवात केली. डिफरंट वेज, त्याने वेगवेगळे मार्ग काय करायला गेले? मार्ग विचार करायला सुरुवात केली. कशाचे मार्ग? टू सेपरेट देम, त्यांना वेगळे करण्याचे. टू सेपरेट देम, त्यांना वेगळे करण्याचे. टू डिवाइड देम, त्यांना विभक्त करण्याचे वेगवेगळे प्लॅन त्याने विचार करायला सुरुवात केली. आणि फायनली शेवटी काय झालं बघा, ही केम विथ अ डिव्हियस प्लॅन. ही केम विथ तो एक त्यानं अतिशय भयानक प्लॅन तयार केला. डिव्हियस, डिसऑनेस्ट, बॅड प्लॅन, डिसऑनेस्ट, अप्रमाणिक, अन्यायी अशा प्रकारचा एक प्लॅन त्यानं तयार केला. ही स्टार्टेड स्प्रेडिंग र्युमर्स. आणि मग त्यानं काय सुरुवात केली? सुरुवात केली. स्प्रेडिंग मीन्स पसरायला सुरुवात केली. काय सुरुवात केली? स्कॅटरिंग करायला. स्प्रेडिंगचा सिमिलर मिनिंग काय आहे? स्कॅटरिंग करायला, पसरायला सुरुवात केली. काय? र्युमर्स म्हणजे अफवा, डाऊटफुल स्टोरीज, खऱ्या नसलेल्या गोष्टी. अँड टेलिंग फॉल्स टेल्स. आणि म्हणून त्याने काय सुरुवात केली? फॉल्स टेल्स सांगायला सुरुवात केली. फॉल्स टेल्स मीन्स चुकीच्या गोष्टी. इन द जंगल, जंगलामध्ये. अबाउट द काऊज, कुणाबद्दल? अबाउट द काऊज, गायीबद्दल. हा झाला एक पॅरेग्राफ. आता पुढचा पॅरेग्राफ बघूया. विथ द हेल्प ऑफ अदर ॲनिमल्स. आणि या गोष्टीसाठी त्यांनी काय केलं? दुसऱ्या ॲनिमल्सची पण मदत घेतली. विथ द हेल्प ऑफ अदर ॲनिमल्स. इन द जंगल, जंगलामध्ये जे दुसरे ॲनिमल होते त्यांची पण यांनी मदत घ्यायला सुरुवात केली. द लॉयन वॉज सून एबल. आणि लॉयन या गोष्टीमध्ये एबल झाला, सक्सेस झाला. ही वॉज एबल, तो समर्थ झाला. कशासाठी समर्थ झाला? टू पीच द काऊज अगेन्स्ट वन अनादर. ही वॉज एबल टू पीच. हिअर पीच मीन्स सेट, उभा करण्यामध्ये समर्थ झाला. कुणाला उभा करण्यामध्ये? काऊजला. कसं उभा करण्यामध्ये? अगेन्स्ट वन अनादर, एकीमेकीच्या विरोधात उभा करण्यामध्ये तो एबल झाला. बघा, एबल, सून लवकरच, एबल्स समर्थ झाला. टू पीच उभा करण्यामध्ये, टू सेट सिमिलर मिनिंग पीचचा. वन अनादर. अ ह्यूज रिफ्ट वॉज क्रिएटेड बिटवीन द फोर काऊज. ज्या काऊज होत्या त्या काऊजमध्ये एक मोठी दरार. रिफ्टला काय म्हणतो मराठीत? दरार. और क्रॅक सिमिलर मिनिंग, एक मोठी क्रॅक त्या काऊमध्ये त्याने तयार केली. बिटवीन त्यांच्यामध्ये, फोर काऊजमध्ये. अँड दे स्टार्टेड डिटेस्टिंग ईच अदर. आणि मग याच्यामुळे ज्या काऊ होत्या त्यांनी एकमेकीच्या विरोधात काय सुरुवात झालं? डिटेस्टिंग सुरुवात झाली. डिटेस्टिंग मीन्स डिसलाइकिंग सुरुवात झाली. काय तयार झाली? डिसलाइकिंग ईच अदर, एकमेकीला त्या आवडेनसा झाल्या. द लॉयन वॉज हॅपी टू सी हिज प्लॅन वर्किंग. आणि जेव्हा हे सगळं लॉयनने बघितलं, ही वॉज हॅपी, हे सगळं प्लॅन, त्याचा जो प्लॅन आहे तो प्लॅन काम करू लागला.
म्हणून तो काय झाला, हॅपी झाला, आनंदी झाला. आता बघूया आपण शेवटचा एक पॅसेज आहे आणि मग आपली स्टोरी मित्र हो संपते. काय, आफ्टर सम डेज द लॉयन अटॅक्ड. आता जेव्हा त्या काऊजमध्ये डिवाइड केलं, त्यांना सेपरेट केलं, आता लॉयनने आफ्टर सम डेज, काही दिवसानंतर काय केलं, आफ्टर सम डेज द लॉयन अटॅक्ड वन ऑफ द 4 काऊज. त्या काऊमधल्या एका काऊवर त्यानं अटॅक केला. काय केला, अटॅक केला. आता बाकीच्या काऊजने काय केलं, द अदर 3 काऊज डिड नॉट केम टू हेल्प देअर फॉर्मर फ्रेंड. त्यांच्यापैकी ज्या 3 काऊज होत्या त्यातल्या एकाही काऊज त्या काऊच्या मदतीला आल्या नाहीत. त्यांची जी फॉर्मर फ्रेंड, इथं फॉर्मर शब्द मीन्स माझी मैत्रीण किंवा त्यांची जुनी मैत्रीण जी होती, ओल्ड फ्रेंड जी होती, तिच्या हेल्पला आल्या नाहीत, मदतीला आल्या नाहीत. इवन आफ्टर वॉचिंग दॅट शी वॉज बीइंग अटॅक्ड बाय द बिग लॉयन. आणि जरी त्या बघत होत्या, इवन आफ्टर मीन्स हे बघत असताना देखील शी वॉज अटॅक्ड, तिच्यावर हल्ला होतोय, एक मोठा लॉयन हल्ला करतोय, तरी त्या मदतीला आल्या नाहीत. आता आफ्टर फ्यू डेज, आणि अशा प्रकारे तिचा मृत्यू होतो त्या एका काऊचा. आता पुढं काय होतं बघा, आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर द लॉयन किल्ड अनदर काऊ. लॉयनने परत दुसऱ्या एका काऊवर हल्ला केला, तिला मारून टाकलं, तिला खाऊन टाकलं मारून. अँड देन द 2 काऊज दॅट वेअर लेफ्ट ऑल्सो हॅड टू फेस सेम फेट. आणि नंतर ज्या दुसऱ्या 2 काऊज होत्या त्यांचं पण फेट असंच झालं. हिअर फेट मीन्स फ्युचर, फेट मीन्स फ्युचर. त्यांच्या पण नशिबी हेच आलं, त्यांच्यावर पण एक एक करून त्याने हल्ला केला. अँड दे वेअर ऑल्सो किल्ड बाय द लॉयन, त्यांना देखील लॉयनने मारलं. सो डिअर स्टुडंट्स, दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी. या स्टोरीमध्ये जर मला काय सांगायचं असेल तर एक गोष्ट सांगायची, तुम्ही या स्टोरीमध्ये सगळे जर वाक्य बघितले तर हे सगळे सब्जेक्ट प्लस V2 क्रियापदाचं सेकंड फॉर्म वापरलेलं आहे. हे स्पेशल आहे वाक्याचं. बघा, सगळे सिम्पल पास्ट टेन्समध्ये वाक्य आहेत, सगळे सोपे वाक्य आहेत. नीट परत बघा वाक्य. मित्र, या स्टोरीच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की याच्यामधले जवळपास सगळे शब्द तुम्हाला पाठ होतील. एकदा, दोनदा, तीनदा तुम्ही ही स्टोरी पूर्ण लक्षपूर्वक ऐका आणि सेंटेन्सेस पण बघा. आता आपण काय करूया की याच्यामध्ये ही स्टोरी पूर्ण तुम्ही 3दा जेव्हा ऐकताल, लिसनिंग करताल, तुम्हाला अंडरस्टँडिंग झाली का नाही ते पाहण्यासाठी तुम्हाला मी 9 क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे क्वेश्चन्स तुम्ही नीट बघा आणि त्या स्टोरी लक्षपूर्वक केअरफुली लिसन केल्यानंतर याचे आन्सर्स तुम्ही सर्च करा. यांचे आन्सर्स मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये राईट करा, लिहा. किंवा आपलं जी लिंक तुम्हाला मी पाठवली कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकमध्ये, व्हॉट्सअप लिंकमध्ये जाऊन आपल्या व्हॉट्सअपला मला पाठवा किंवा टेलिग्राम चॅनलमध्ये जाऊन मला पाठवा. आणि मग त्याचे आन्सर बघून तुमचे बघा जवळपास 50 सेंटेन्सेस, जवळपास 400 वर्ड्स आणि 10 प्रश्न तुमचे पूर्णपणे तयारी झालेली असेल. मित्र, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.